हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहे का जेवढे पण बांधकाम कामगार आहे, बांधकाम कामगाराची ज्यांना ज्यांना नोंदणी करायची आहे, त्यांच्यासाठी एक नवीन महत्वाची बातमी आलेली आहे की जे पण बांधकाम कामगार आहे, पहिले आपल्याला बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी आहे ना 3 ते 4 डॉक्युमेंट लागत होते. म्हणजे भरपूर डॉक्युमेंट लागत होते, बँक पासबुक वगैरे ते. त्यानंतर आचारसंहिता झाल्यानंतर त्यांनी फक्त 90 दिवसाचं प्रमाणपत्र आणि जे आधार कार्ड आहे ते घेणं चालू केलं होतं आणि त्यावरती तुमची बांधकाम कामगाराची नोंदणी करत होते. पण आता आता त्यामध्ये थोडासा बदल करून त्यांनी 1-2 डॉक्युमेंट अजून वाढवले, त्या पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला ऑलवर करा, कारण अशीच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. तर चला चालू करूयात व्हिडिओला. तर सर्वात पहिले तुम्हाला बांधकाम कामगाराची जी वेबसाईट आहे, त्या बांधकाम कामगारच्या वेबसाईटवर जायचंय. बांधकाम कामगारच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला जी काही पूर्ण इंटरफेस दिसतोय, त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला जे वर्कर्स लिहिलेले वर्कर्स रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले इथं दिसत होतं फक्त तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र लागत होतं आणि तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं होतं. पण त्यांनी आता काय केलंय, त्यामध्ये तुम्हाला जो तुम्ही जिथं राहतात त्याचं रहिवाशी प्रमाणपत्र हे कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या गावाचं 90 दिवसाचं वगैरे प्रमाणपत्र घेशाल, त्या गावातलं तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या गावाचे रहिवाशी आहेत का नाही त्यासाठी, म्हणजे ते अजून इम्प्लिमेंट नाही झालंय, तुमचं चालू नाही झालंय अजून ते रजिस्ट्रेशनमध्ये. पण जी काही साईट आहे तुमची त्यामध्ये जर तुम्ही एलिजिबिलिटीमध्ये जर गेला तर तुम्हाला ही क्रायटेरिया येतोय. पहिले हा क्रायटेरिया येत नव्हता, म्हणजे त्याच्यावरती काम चालू आहे. लवकरात लवकर हा क्रायटेरिया चालू होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जर कामगाराची नोंदणी करायची तर तुम्हाला त्या ज्या तालुक्याचं किंवा ज्या गावातलं तुम्ही 90 दिवसाचं प्रमाणपत्र लावशाल, त्या गावातलं तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र कंपल्सरी राहील, जर तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करायची असेल तर. तर एवढंच तुम्हाला या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायचं होतं की 1-2 डॉक्युमेंट वाढलेले, अजून याच्यामध्ये काही वाढू शकतं, कारण की जी महाराष्ट्र सरकार आहे याच्यामधून बोगस नोंदणी बाद करण्याचं काम फटाफटपणे चालू आहे. यामध्ये अजून थोडेसे काही डॉक्युमेंट वगैरे ऍड होऊ शकतात. स्कॉलरशिपमध्ये पण 2-3 डॉक्युमेंट ऍड होणार आहे, कारण की ज्या मुलांना कॉलेजमधनं स्कॉलरशिप भेटते ते मुलं इथून सुद्धा स्कॉलरशिप घेत आहेत. तर त्यामुळे ते थोडंसं अजून काहीतरी येऊ शकतं का कॉलेजमधून पत्र वगैरे आणा असं काहीतरी. तर जर काही असं नवीन माहिती आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला ऑलवर करा, कारण अशीच नवीन नवीन माहितीची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.